तीन महिलांनी वारीमध्ये केला धक्कादायक प्रकार। वारीत 3 महिलांचा धक्कादायक प्रकार, लाखो वारेकऱ्यांमध्ये एकच खळबळ। संपूर्ण माहिती पाहूया आपण या व्हिडिओमध्ये। 3 महिलांनी वारीमध्ये गेले धक्कादायक प्रकार घडलेले आहे। 3 महिला ज्या अतिशय साध्या भोळ्या दिसत होत्या, ज्या वारीमध्ये एक गावातून अचानक चालू लागल्या होत्या। 2-3 मुक्काम झाल्यानंतर त्यांनी वारीमध्ये एक असा वाईट प्रकार केला की जे पाहून तुमचे तळपायाचे मस्तकात जाईल। अनेक वेळा वाऱ्यामध्ये महिला चोर करतात, दागिने चोरतात, पैसे चोरतात, पण या महिलांनी एक असा वेगळाच प्रकार केला आहे की ज्याची कल्पनाच कोणी करू शकत नाही। सर्वत्र जेव्हा या महिला चालत होत्या, चालता चालता त्या धक्कादायक प्रकार करत होत्या। एका वारेकऱ्याला संशय आला, त्यांनी पोलिसांना कल्पना दिली। पोलिसांनी ताब्यात घेतलं तेव्हा त्यांच्याकडे पाहून पोलिसांना कोणताही संशय आला नाही। पोलीस त्यांना सोडून देणारच होते, पण तेवढ्यात एका महिलेच्या चेहऱ्यावर एक विचित्र भावना दिसली आणि त्यानंतर त्याची कसून चौकशी केली। तेव्हा त्या महिलाचं जे सत्य आहे ते समोर आलं। त्याने संपूर्ण वारकऱ्याच्या पायाखालची जमीन सरकली, कारण की वारीतील आत्तापर्यंत सगळ्यात भयानक गोष्ट आहे। इतके वाईट कृत्य या महिलांनी केले की अख्खे वारकरी तापले। लाखो वारकरी एका ठिकाणी गोळा झाले, सगळीकडे धावपळ उडाली, प्रचंड गर्दीत गर्दी। मग या महिलांनी असं काय केलं की 1 लाख वारकरी एका ठिकाणी जमा झाले, सगळीकडे धावपळ का उडाली? तपासात या महिलांचं काय सत्य समोर आलं, चला जाणून घेऊया संपूर्ण आणि सविस्तर रिपोर्ट या माध्यमातून। आतापर्यंतच्या वारीच्या इतिहासात सगळ्यात धक्कादायक बातमी समोर आली। खरं तर ही बातमी आहे संत ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखीच्या वारीची। एका दिवशी ज्यावेळेस खरं तर ही वारी एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जात असते, ज्यावेळेस आदल्या दिवशी एक मुक्काम असतो आणि मुक्कामानंतर ही वारी पुढच्या ठिकाणी जात असते। आता खरं तर सायंकाळी एका ठिकाणी या वारीचा मुक्काम झाला होता आणि पालखी पुढे जात असतानाच वारीमध्ये असणारा प्रत्येक वारकरी आपल्या माऊलीच्या नामस्मरणात लीन होता। पंढरीच्या पांडुरंगाच्या भेटीसाठी प्रत्येकजण एक पाऊल पुढे टाकत चालला होता। ठरल्याप्रमाणे रोजची विधी चालू होती। वारीला सोबत असणाऱ्या प्रत्येकाला, मग तो गरीब असो श्रीमंत असो, गोरा काळा, त्याला माऊलीच्या नावाने ओळखलं जातं। वारीतील प्रत्येक व्यक्ती एकमेकाला माऊली समान मानत होता आणि याच वातावरणात एक धक्कादायक असा प्रसंग घडला। माऊलीच्या या वारीमध्ये आळंदीतून निघून फारसे दिवस झाले नव्हते। सासवडमध्ये तोही मुक्काम पुढे ठरला होता, पण 3ऱ्या-4थ्या मुक्कामात हा विचित्र प्रकार घडणार होता की ज्याने लाखो वारेकऱ्यांमध्ये खळबळ उडणार होती। खरं तर काल सकाळी ही वारी सासवडमधून निघाली होती, तेव्हाच वारीमध्ये अचानक 3 महिला सामील झाल्या। 3 महिला, त्यांचं राहणीमान ग्रामीण भागातून आल्यासारखं होतं। त्या अगदी मळकट कडकट साड्या घालून होत्या। त्यांना पाहून असं वाटत होतं की बिचाऱ्या किती साध्या भोळ्या वारकरी महिला असाव्यात। त्यांनी वारीत अचानक झालेली एंट्री कोणाच्या लक्षात आली नाही, कारण वारीमध्ये रोज नवनवीन वारकरी सामील होत असतात। या महिलांच्या डोक्यामध्ये काय होतं, त्यांचे वाईट कृत्य ते काय करणार होते याची कल्पनाच कोणाला नव्हती। त्यांना पाहून कोणी त्यांच्यावर संशय घेतला नाही, कारण त्या साध्या वारकऱ्यासारख्या दिसत होत्या, त्या भोळ्या भावड्या दिसत होत्या। या महिला वारकरी चोरी करतात, दागिने चोरतात, मोबाईल चोरतात, या सगळ्यांना माहीत आहे, पण या महिला असं काहीतरी कृत्य करणार होत्या की ज्याची कल्पना कोणीच केली नव्हती। चोरी केली नाही, कोणीच काही घेतलं नाही, तर त्याचं कृत्य कोणतं होतं आणि कोणत्या कारणामुळे वारीच्या इतिहासातील सगळ्यात वाईट गोष्ट घडणार होती आणि त्यांचीच त्या महिला 3 वारीमध्ये सामील झाल्या। मग काय केलं त्या महिलांनी? दागिने चोरले नाही, मोबाईल चोरले नाही, काही वाईट कृत्य केलं का? मग त्यांनी असं काय केलं की लाखो वारकरी ठिकाणी जमा झाले? वारी चालू झाल्यानंतर वारी सकाळी चालू लागली। या 3 महिलांच्या वारीतील एक जुन्या मोबाईलसोबत महिलासोबत ओळख काढली। आता त्या चालत होत्या। वारी घुसल्यानंतर त्यांना एक बाई दिसली, एक महिला वारकरी जी खरोखर वारकरी होती। त्या महिलेसोबत त्या बोलू लागल्या, मावशी काय चाललंय, कुठून आलाय तुम्ही, कधीपासून वारी करता, अशा प्रकारची चौकशी सुरू केली। त्यातली एक महिला म्हणाली, आम्ही पण 3 वर्षापासून या वारीमध्ये चालतो आहो। यंदा थोडा उशिरा निघालो, पण माऊलीच्या दर्शनाशिवाय करमणार नाही म्हणून धावत पडत आलो। दुसरी महिला म्हणाली, हो ग मावशी, पांडुरंगाची ओढ अशीच असते की आपोआप वारीतले वळतात। तिसरी त्यातली म्हणाली, तुम्ही दिंडी किती दिवसापासून चालवत मावशी, कुठून आलात? आता त्या वारीतल्या खऱ्या महिलेची सुरुवातीला थोडा शंका आली आणि 3 महिला कुठून आल्या याबद्दल चौकशी सुरू झाली। आता आपली एक चौकशी करतात का? कारण की त्या महिला अचानक आल्या होत्या आणि त्यांची बोलण्याची पद्धत विचित्र होती। कुठून आलात, कधीपासून वारी करतात, असे प्रश्न विचारतात त्या महिलांच्या तिघीच्या डोळ्यात विचित्र चमक होती। आता त्या म्हाताऱ्या वारकरी महिलेला क्षणभर वाटलं, तिला वाटलं कदाचित त्या चोर असाव्यात, म्हणून तिने आपलं मंगळसूत्र आणि मोबाईलची खात्री केली। पण त्यानंतर महिला इतक्या सहजपणे
आपुलकीने बोलायला सुरुवात केली की त्या महिलेला वाटलं की सुद्धा आपल्यासारख्या महिला असतील. तिने आपल्या दिंडीबद्दल, आपल्या गावाबद्दल त्या महिलांना सगळी माहिती दिली. तिला वाटलं की या महिला चोर नव्हत्या. कोणालाही शंका येत नव्हती. त्या करू शकतात का? पण त्यांच्या मनात काहीतरी वेगळं सुरू होतं. काय होतं? 3 महिलांच्या मनात काय वाईट करणार होत्या पुढे जाऊन याची कल्पना कोणाला नव्हती. त्यानंतर त्या महिला पुढे चालू लागल्या. थोड्या वेळाने एक दुसऱ्या महिलांनी त्याला बाजूला घेतलं आणि म्हणाल्या, मावशी, आम्ही एका दिंडीचं नाव कमवलं. आमचं मूळ दिंडी चुकली आणि पुढे गेली. इथेच त्यांनी तो डाव टाकला. बघा, त्या म्हणाल्या, आम्ही सकाळी लवकर उठून निघालो होतो, पण वाट चुकलो. आता दिंडी कुठे आहे तेच कळेना. एक महिला म्हणाली, हो मावशी, खूप चाललो आम्ही, पाय दुखायला लागले. आमची दिंडी पुढे गेली आहे. आम्हाला त्या दिंडीपर्यंत जाण्यासाठी आता गाडीत जावं लागेल, पण गाडीची जाण्यासाठी आमच्याकडे पैसे नाहीत. त्या महिलांनी दुसरी महिला म्हणाली, आम्ही घाबरलो आहो मावशी, आम्हाला काय करावं तेच कळेना. तुम्ही मदत करू शकता का? तिसरी महिला तर डायरेक्ट डोळ्यात पाणी आणून म्हणाली, आम्हाला फक्त आमच्या दिंडीत परत जायचं मावशी, पांडुरंगाचे दर्शन घ्यायचे. आता हे ऐकल्यानंतर त्या वारीतल्या चौथ्या महिलेला दया आली, कारण त्या 3 महिलेला राहणीमान ग्रामीण भागातून आल्यासारखं दिसत होतं. त्यांच्या चेहऱ्यावर थकवा होता, काळजी स्पष्ट होती. त्या महिलेच्या मदतीसाठी सुरुवातीला 200 रुपये दिले आणि 200 रुपये घेतले. माऊली, काळजी करू नका, पांडुरंग तुमच्या पाठीशी आहे. हे घ्या, तुमच्या मदत करते. असे म्हणून त्या मावशी त्या 3 महिलांचे 200 रुपये देऊन टाकले. असे म्हणून साऱ्या त्या खऱ्या वारकरी महिलांना 200 रुपये दिले. पण त्या महिलांनी तिला नमस्कार केला. त्या पुढे निघाल्या आणि त्या म्हणाल्या, तुमचं भलं हो मावशी, पांडुरंग तुम्हाला सुखी ठेव. असं त्या म्हणाल्या. या महिला चोर नव्हत्या. कोणाला शंका येत नव्हती की त्या चोरी करू शकतात. पण त्यांच्या मनात वेगळंच काहीतरी सुरू होतं. लुटारू होत्या. काय होते त्यांच्या मनात? काय वाईट करणार होत्या त्या पुढे जाऊन की ज्यामुळे वारीतली सगळ्यात वाईट घटना घडणार होती याची कल्पना कोणाला नव्हती. वारीतील वातावरण इतकं पवित्र आणि विश्वासाचं होतं की कोणीच कोणावर संशय घेत नव्हतं. आता त्या पुढे गेल्या. आता त्यांनी त्या महिला सोडून त्यांनी पुरुषांना मदत मागितली. एक महिला पुढे येऊन म्हणाली, दादा, एका व्यक्ती त्यांनी पकडलं. एक व्यक्ती ज्याच्या डोक्यावर टोपी होती, ज्याच्या गळ्यात विणा होती, त्याला त्या म्हणाल्या, दादा. त्या 3 पैकी एक महिला एका पुरुषाला म्हणाली, दादा, आमची दिंडी पुढे गेली आहे. आमची गाडी चुकली. आम्हाला दिंडीसाठी जाण्यासाठी थोड्या पैशाची मदत करा. दुसरी म्हणाली, आम्ही सकाळपासून उपाशी दिंडीत पोहोचलेलो आहोत. जेवण मिळेल का? पण इथे कसलं पोहोचलंय तेच कळेना. तिसरी म्हणाली, आम्ही खूप लांबून आलोय दादा. पाय दुखून चालून खूप दुखायला लागले. तुम्ही मदत केली तर उपकार होतील. त्या पुरुषालाही त्याची दया आली. त्याने थेट 500 रुपयाची मदत केली, कारण तो सुद्धा त्यांना वारकरी समजला. पण त्या महिला इथेच थांबल्या नाही. कोण होत्या? त्यांना 2 ठिकाणाहून पैसे घेतले होते, पण अजूनपर्यंत कुठले दागिने, मोबाईल चोरले नव्हते. त्या फक्त पैसे घेत होत्या. आता ते पुढे काय करणार होते आणि त्यानंतर ती वाईट घटना काय घडणार होती याची कल्पना कोणाला नव्हती. त्या म्हणाल्या, त्या वारकऱ्याकडून त्यांनी पैसे घेतले. तो वारकरी म्हणाला, माऊली, काळजी करू नका, पांडुरंग आहे, तुमच्या पाठीशी आहे. हे घ्या 500 रुपये. तुम्ही दिंडीत आहात. तुम्ही सुद्धा एक वारकरी. पांडुरंग तुम्हाला नक्की दिंडीत पोहोचवेल. त्या महिलांनी नमस्कार केला आणि म्हणाल्या, तुमचं भलं हो दादा, पांडुरंग तुम्हाला सुखी ठेव. असं म्हणून त्या निघाल्या. या महिला चोर नव्हत्या. कोणाला शंका येत नव्हती. पैसे त्या मागून घेत होत्या. कोणाच्या खिशात हात घालत नव्हत्या. कोणाचे दागिने ओढून घेत नव्हत्या. कोणाला मोबाईल काढून घेतला नव्हता. मग त्यांनी नेमकं काय वाईट केलं ज्यामुळे संपूर्ण वारीमधली घटना घडणार होती? त्यानंतर झालं असं, त्या महिलांना पुन्हा थोडासा पुढे गेल्या. काही अंतरावर चालल्यानंतर पुढे गेल्यानंतर त्यांनी पुन्हा एका पुरुषाला थांबवलं. त्या पुरुषाला त्या तिघांपैकी एक महिला म्हणाली, आम्ही खूप अडचणीत आहोत माऊली. आमची दिंडी हरवली. आम्हाला पुढे जाण्यासाठी काही साधन नाही. तुम्ही मदत करू शकता का? दुसरी महिला म्हणाली, आम्ही सकाळपासून निघालो. वाट चुकलो. दिंडी कुठे आहे तेच कळेना. तुम्ही काहीतरी मार्ग दाखवा. तिसरी महिला म्हणाली की आम्ही खूप लांबून आलो. आमच्याकडे पैसे नाही. तुम्ही काही मदत केली तर आम्ही तुमचा उपकार राहू. तो पुरुष थोडासा विचार करू लागला. त्याला क्षणभर संशय आला, कारण इतक्या वेळाने त्याची दिंडी सापडली नाही हे थोडं विचित्र होतं. पण त्याने ग्रामीण राहणीमान, ते 3 महिलाच्या चेहऱ्यावर थकवा पाहून त्याचे 100 रुपये दिले. हे घ्या माऊली, असं म्हणाला. त्या नमस्कार करून पुढे गेल्या. आता या महिला दिंडीसोबत चालू लागल्या. 3 ते 4 ठिकाणाहून त्यांनी पैसे जमा केले होते, पण त्या महिलाच्या मनात काय होतं याची कल्पना कोणाला नव्हती. आता वारीचा नित्यक्रम रोजच्या सारखा सुरू झाला आणि वारकरी भजन कीर्तन करत पांडुरंगाचा गजर करत पुढे जात होते. एकमेकांना माऊली माऊली म्हणत होते. त्यामुळे कोणावर कसलाही संशय नव्हता. या महिला हळूहळू वारीत मिसळल्या गेल्या. त्या कोणाकडे कोणत्या वस्तू आहेत, कोणते कुठे आहे याचा अंदाजा घेत होत्या वाटते.
वारीतले भोळे वारकरी त्यांच्यावर महिलावर जराही संशय घेत नव्हता. त्यांना वाटत होतं की त्या महिला खऱ्याखुऱ्या वारकरी फक्त वाट चुकलेल्या आहेत आणि त्यामुळेच या महिला चोर नव्हत्या. कोणाला शंका येत नव्हती की त्या चोरी करू शकतात, पण त्यांच्या मनात वेगळंच काहीतरी शिजत होतं. वारी पुढे पुढे सरकत होती. सकाळपासून चालल्यानंतर दुपारची वेळ आली. दिंड्या थांबल्या. वारकऱ्यांनी पंक्ती मांडल्या. अनेक ठिकाणी महाप्रसादाची सोय. या तिन्ही महिला एका ठिकाणी बसल्या. त्यांनी प्रसाद घेतला तर इतर वारकरी संवाद साधू लागले, त्यांच्या गप्पा मारल्या. त्यामुळे संशय आता 100% दूर झाला. त्या खऱ्या वारकरी आहेत हे त्या सगळ्यांना वाटू लागलं होतं. दुपारच्या विश्रांतीनंतर वारी पुन्हा सुरू झाली. भजन, कीर्तन, अभंग म्हणत वारी पुढे पुढे सरकत होती. विठ्ठलनामाचा गजर आज दुमदुमत होता. लहान मुले, वृद्ध, तरुण सर्वजण एका भक्तिनावाने चालत होते. वारीमध्ये अनेक प्रकारचे लोक असतात. काही दर्शनासाठी येतात, काही सेवेसाठी, काहीचा वारी अनुभव घेण्यासाठी. तर या महिला त्यांच्यापैकी कोणत्या असाव्यात? बऱ्याच जणांचा त्या डाऊट येऊ लागला. महिला चोर नव्हत्या. कोणाला शंका नव्हती की चोरी करू शकतात म्हणून. पण त्यांच्या मनात नेमकं काय सुरू होतं? त्या पुढे जाऊन काय वाईट करणार होत्या, ज्यामुळे वारीच्या इतिहासात सगळ्यात वाईट प्रसंग घडणार होता, ज्यामुळे वारीत एकच गर्दी होणार होती. आता झालं. अचानकपणे काय झालं बघा. सायंकाळी जेव्हा वारी पुढच्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचली, पालखी दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी झाली. पालखी आल्यानंतर गर्दी स्वाभाविक होती. त्या महिला दिंडीसोबत पुढे चालत होत्या. पण गर्दी सुरू झाली. अचानक दिंडीतून त्या दिसेनाशा झाल्या. अचानकपणे सोबत असलेल्या महिला अचानक दिसेनाशा झाल्या, परंतु त्यांच्याकडे कोणाचं लक्ष नाही गेलं. दिंडीत वारकरी आपल्या नियमाप्रमाणे चालत होते. आल्यासाठी प्रचंड गर्दी. महिला, मुले दर्शनासाठी पुढे येऊ लागली. याच गर्दीचा फायदा या महिलांनी घेतला आणि गळ्यातले मंगळसूत्र ओढू लागल्या. मंगळसूत्र ओढत असताना तिथे उपस्थित असणाऱ्या 2 महिलांनी त्यांना पाहिलं. त्यातल्या एक महिलेने मुलाला जागेवरच हाताने धरलं. आजनी पहा, इतक्या टाईम या महिला अंदाज घेत होत्या. त्यांना माहीत होतं की दिंडीत ज्यावेळेस इथे राहणार त्यावेळेस गर्दी होणार आणि त्या गर्दीत त्यांचा हेतू साध्य करायचा होता. ज्यावेळेस गर्दी झाली त्यावेळेस गर्दी धांदली उडाली. त्यावेळेस एका महिलेच्या गळ्यातलं मंगळसूत्र ओढलं, पण ओढताच एका महिलेला मुलानं पाहिलं आणि डायरेक्ट या महिलेचा हात धरला. त्या रडू लागल्या. त्या म्हणाल्या, आम्ही काहीच नाही केलं. आमच्या चोरीचा आरोप का करतात? तरी मुलांना पाहिलं होतं. तात्काळ पोलीस आले. पोलिसांनी त्यांना पकडलं. तेवढ्यात त्या महिलेचा एक गेम केला की हातात असलेलं मंगळसूत्र खाली फेकून दिलं. त्याच्याकडे फक्त पैसे होते, सोनं नव्हतं. महिलाची चौकशी करत असताना त्या घाबरलेल्या दिसल्या. त्या म्हणाल्या, आमची पालखी हरवली. आम्ही महिलेकडून पैसे घेत होतो. आम्हाला पालखीपर्यंत जायचं होतं, पण सगळी माहिती बनावट होती. त्या महिला सत्य वारकरी नव्हत्या. आता त्या फसवणूक, चोरी करणाऱ्या उद्देशाने आल्या होत्या. पोलिसांनी ताब्यात घेतलं. या घटनेचा प्रसंग सांगायचा उद्देश हाच की कोणी वारीत जात असताना महिलेला शक्यतो अंगावर दागिने जास्त ठेवू नका, मोठ्या प्रमाणात घालू नका. मंगळसूत्र असतील, कानातले असतील तरी वारीपुरते नकली घालून जाऊ शकता. वारीमध्ये चोरांचे टप्पे सक्रिय झालेले असल्यामुळे पुरुषाचे मोबाईल, अंगठी, चेन अशा प्रकारच्या गोष्टी चोरट्या चोरू धरू लागल्या. या घटना नेहमी घडत असतात आणि आपल्याला सावध राहणे महत्त्वाचं आहे. तर या घटनेविषयी तुम्हाला काय वाटलं नक्की कमेंट करून कळवा. तुम्ही खरंच पांडुरंगाचे भक्त असाल तर रामकृष्ण हरी कमेंटमध्ये लिहायला विसरू नका, कारण की हाच नावाचा गजर सगळीकडे सुरू आहे. आणि आषाढी येईपर्यंत जय हरी विठ्ठल आणि रामकृष्ण हरी कमेंटमध्ये थांबलं नाही पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.